नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपल्या टेरेस गार्डनमधील मेहनतीचं फळ आपण काढणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकता, हा घेवड्याचा वेल आहे, लिंबोणीच्या झाडावरती गेलेला. आणि आज त्याला भरपूर साऱ्या शेंगा आलेल्या आहेत. अगदी ताज्या ताज्या शेंगा मी इथं तोडून घेत आहे. हार्वेस्टिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी काढलेली भाजी जास्त ताजी राहते आणि हार्वेस्टिंग करताना झाडाला इजा होणार नाही अशा पद्धतीने कात्रीने किंवा हलक्या हाताने भाज्या तोडून घ्या. इथं पाहू शकता, मी फक्त मोठ्या झालेल्या शेंगाच व्यवस्थित हलक्या हाताने तोडून घेत आहे. हे जे फांदी असते याला पुन्हा फुलकळी येत असते आणि नवीन शेंगा लागत असतात. त्यासाठी तोडणी करताना देखील अगदी जपून करायची आहे. इथं पाहू शकता, कवळ्या शेंगा मी छोट्या आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत. इथे दुसऱ्या वेलाला देखील काही शेंगा होत्या, ते देखील मी तोडून घेतलेले आहेत. मी 2-3 वेल लावलेले आहेत. अजून एक वेल आहे, त्यालाही आता शेंगा लागतील पुढच्या वेळी. हे आहेत फ्रेंच बीन्स. फ्रेंच बीन्सला देखील बऱ्यापैकी शेंगा लागलेल्या होत्या, त्या देखील मी आता तोडून घेत आहे. एकच झाड आहे, मग त्याला भरपूर साऱ्या शेंगा सापडतात. मागच्या वेळी देखील मी याच्या शेंगा तोडलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे आमचा टेरेसवरचा हरभरा आता खायला आलेला होता. त्याचे दाणे अगदी भरलेले आहेत आणि मी दररोज मुलीला ते तोडून देत असते उपटून. तर इथं पहा, बऱ्यापैकी हरभरा मी उपटलेला आहे ऑलरेडी. आज तुम्हाला दाखवते, अतिशय गावरान हा हरभरा आहे. छोटे गाठे आणि अगदी गोड लागतो खायला. तर स्पेशल खाण्यासाठी आणि भाजीसाठीच मी तो लावलेला होता. तर याच्या 2-3 भाज्या देखील केल्या पानांच्या खुडून. इथे पहा किती छान हरभरा आलेला आहे. माझ्या मुलींना हा ओला हरभरा प्रचंड आवडतो. यानंतर दररोजप्रमाणे पालकाची पानेही वाढलेली होती, तेही मी खोडून घेतलेले आहेत. आणि यानंतर मस्त भजी देखील बनवलेली होती. आमच्यात पालकाची भजी खूप आवडतात आणि दरवेळी मला दर आठवड्याला फ्रेश भाज्यापुरता पालक अगदी सहज सापडतो. पालकची भाजी सहसा कुणाला जास्त घरात आवडत नाही, म्हणून मी पालक थोडासाच लावलेला असतो कुठेतरी. आपण बाजारातून नेहमीच भाजी आणतो, पण स्वतः उगवलेली भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, नाही का? केमिकल फ्री, फ्रेश आणि कुटुंबासाठी अगदी सुरक्षित. आजच्या धावपळीच्या जीवनात टेरेस गार्डन आपल्याला शिकवतं की थोडासा वेळ निसर्गासाठी काढा आणि थोडं स्वतःसाठी जगा आणि आपल्या हातांनी उगवलेलं अन्न अभिमानाने खा. इथं पहा, वांग्याचे 2च झाडं ठेवलेले आहेत, जुने झालेत. बाकी सगळे काढून टाकलेत आणि नवीन रोप लावलेले आहेत. व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, नक्की पहा. जुन्या झाडांना देखील वांगी येत होती, परंतु आता खूप दिवसांचं झाड झाल्यामुळे काढून टाकलेले होते मी ते. हा पावट्याचा वेल आहे. याला यापूर्वी भरपूर शेंगा येऊन गेलेल्या आहेत, परंतु परत एकदा त्याचा दुसऱ्यांदा बार आलेला आहे आणि फुलकडेही छान लागलेली होती आणि आज भरपूर साऱ्या शेंगा भरलेल्या होत्या, म्हणजे दाणे चांगले तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्या देखील मी तोडून घेतलेल्या आहेत. पावट्याचा पावटे भात व्हावा इतके शेंगा मला आज मिळालेले आहेत आणि मी नक्की ताजा पावट्यांचा भातही बनवणार आहे. अगदी छान लागतो. प्रत्येक शनिवारी मी हार्वेस्टिंगचा व्हिडिओ टाकत असते. यावेळी रविवारी टाकत आहे. कारण एवढंच आहे की तुम्ही देखील टेरेसवरती अशा रोज दर आठवड्याला मिळणाऱ्या ताज्या भाज्या पाहून प्रेरित होऊन झाडे नक्की लावाल, हा माझा प्रयत्न आहे. एक झाड लावलं तर ते 7 ते 8 महिने आपल्याला जर भाजी देत असेल किंवा फळ देत असेल,
तर हरकत काय आहे नाही का लावायला. तर इथेच पहा टोमॅटोचं हे झाड जे आहे ते 7-8 महिन्यापूर्वीचं आहे. याला 2 वेळा अगदी भरभरून टोमॅटो आलेले होते. आता ह्या झाडाचा पूर्ण झाडा झालाय. आज टोमॅटो मी सगळे तोडून घेणार आहे आणि हे झाड काढून टाकणार आहे. जवळ-जवळ 7-8 किलो टोमॅटो मी या एका झाडाचे तोडले असतील. एक रोप जर तुम्हाला एवढं फ्रुटिंग देत असेल, तर हरकत काय आहे नाही काय? अशी रोपं टेरेसमध्ये किंवा ओपन बाल्कनीमध्ये लावायला. थोडीशी काळजी घेतली, वेळेवर पाणी दिलं, की अगदी सहजरित्या येतात. तुम्हाला जास्त काही करायचं नाही. जवळ-जवळ पाऊण ते 1 किलो टोमॅटो आजही मला या टोमॅटोच्या झाडापासून मिळालेले आहेत. तेव्हा नक्की तुम्ही देखील अशी झाडे लावा आणि व्हिडिओही माझ्यासोबत शेअर करा. भरपूर सारे टोमॅटो मला मिळालेले आहेत. यानंतर इथे आणखी एक टोमॅटोचं झाड होतं. ते असेच रोपं उगवलेले होते. ते झाडाचा देखील आता पूर्ण म्हणजे झाडा झालेला आहे आणि त्याचे देखील टोमॅटो मी सगळे जे आहेत ते तोडून घेणार आहे. काही पिकलेले होते, 1-2 कच्चे होते. इथे तुम्ही पाहू शकता आज देखील एक फ्लावर हार्वेस्ट करायला आलेला होता आणि तो देखील मी इथं काढून घेणार आहे. बॅकयार्डमधून देखील मला आळूची पानं, कारली वगैरे मिळालेली होती. अगदी आठवड्याचे 5 दिवसाचं ऑफिसचा डब्बा भागेल एवढ्या भाज्या मला टेरेसवरून मिळतात. काही कोबी देखील हार्वेस्ट करायला आलेले आहेत. पण आत्ता मला भाज्या भरपूर मिळालेल्या असल्यामुळे मी तो काढणार नाही आहे. गार्डनिंग करण्यामागचा उद्देशच हा आहे की ताज्या आणि ऑर्गॅनिक अशा पद्धतीने भाज्या मिळाव्यात आणि त्याच हेतूने आम्ही हे टेरेस गार्डन तयार केलेलं आहे. इथे पाहू शकता भरपूर साऱ्या भाज्या मिळालेल्या आहेत मला. टेरेस गार्डनिंग आपल्याला फक्त भाजी देत नाही, तर ते संयम शिकवतं, निसर्गाशी जोडतं आणि मनाला शांतता देखील देतं. जर तुम्हाला देखील अशी फ्रेश भाजी आपल्या घरी उगवायची असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.